नमस्कार मंडळी आजच्या कार्यक्रमात मी ऋचा गद्रे आपलं स्वागत करते. आज बुधवार, भारतीय सौर दिनांक 13 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 3 जून 2026. मंडळी, नाचणी हे खरीप हंगामातील आपल्याकडचं महत्त्वाचं पीक आहे. आपल्या आहारामध्ये नाचणीचा वापर आता वाढतो आहे, त्यामुळे याची मागणी देखील वाढते आहे. तेव्हा शेतकरी बांधवांनी याची मोठ्या प्रमाणात लागवड करावी. आपल्या कोकणातलं हवामान या पिकासाठी योग्य आहे. तेव्हा अशा या महत्त्वाच्या पिकाची लागवड, त्याचं व्यवस्थापन याविषयी आता आपण जाणून घेऊया. ऐकूया नाचणीचं एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर महेश महाले यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत. नमस्कार शेतकरी मित्र हो, सध्या खरीप हंगामाला आता सुरुवात होईल आणि त्याच्या तयारीच्या कामांमध्ये आपण सर्व लागलेले आहोत. तेव्हा आज आपण नाचणी अर्थात नागलीची लागवड आणि या पिकाचं व्यवस्थापन कसं करायचं याविषयी माहिती घेणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये कृषी विज्ञान केंद्र लांजा इथून विषय विशेषज्ञ डॉक्टर महेश महाले सर आलेले आहेत. सर नमस्कार. नमस्कार सर, सुरुवातीला नाचणी या पिकाच्या आहारातल्या नेमक्या महत्त्वाविषयी आपल्या शेतकरी मित्रांना सांगा. नमस्कार शेतकरी मित्र हो. आपल्याला जसं माहिती आहे की कोकणातलं तृणधान्य पिकातलं एक महत्त्वाचं पीक म्हणून ओळखलं जाणारं नाचणी हे पीक, की ज्याला भविष्यात खूप चांगली मागणीसुद्धा आहे. आणि जर थोडंसं आपण आहाराचा जर विचार केला तर अत्यंत महत्त्वाचं हे पीक जे आहे आहाराच्या दृष्टीने. तर जसं मी म्हटलं की तृणधान्य वर्गातलं हे अत्यंत महत्त्वाचं एक पीक आहे, जे साधारण राईप्रमाणे दिसणारं हे पीक आहे, सगळ्यांना माहितीच आहे. तर हे अत्यंत असं पौष्टिक अन्न समजलं जातं आणि ते आहे खरं. याला सुपरफूड असंही म्हटलं जातं. तर आपण बघतोय की हल्ली कॅल्शियमची जी कमतरता आहे, तर कॅल्शियमचा अत्यंत महत्त्वाचा स्रोत म्हणून नाचणीकडे बघितलं जातं. याच्यात साधारणतः 300 ते 344 मिलीग्रॅम इतकं कॅल्शियमचं प्रमाण असतं. त्याचप्रमाणे हाडं आणि दात मजबूत ठेवण्यासाठी नागली हे पीक अत्यंत महत्त्वाचं आहे. तसंच आपण जर त्याचा विचार केला तर यामध्ये जे लहान मुलं असतील किंवा वृद्धांसाठी सुद्धा हे खूप फायदेशीर आहे. बरोबर. यामध्ये फॉस्फरस, पोटॅशियम आणि लोह यांचं सुद्धा प्रमाण खूप चांगलं आहे. लोहाचं प्रमाण जर आपण बघितलं तर साधारण 3.9 मिलीग्रॅम इतकं आहे. आणि याच्यात अजीवनसत्व हे मुबलक प्रमाणात आहेत. तसेच यामध्ये प्रथिनं जी आहेत ती प्रथिनं साधारण 7.3% आणि कार्बोदके 72%, कॅलरीज साधारण 328 कॅलरीज प्रति 100 ग्रॅम इतकी आहे. त्यामुळे नाचणी हे आपल्या शरीरासाठी, आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचं म्हणजे भविष्यात हे पीक आहेच. तर यासाठी शेतकऱ्यांनी या पिकाकडे वळणं खूप महत्त्वाचं आहे. आणि मुळातच आपलं कोकणातील जे हवामान आहे हे या पिकासाठी अत्यंत महत्त्वाचं असं हे आहे. बरोबर. सध्या आपण बघतोय की समाजामध्ये मधुमेह हा आजार मोठ्या प्रमाणावर पसरलेला दिसतो. आणि या आजारामध्ये असं म्हटलं जातं की या नाचणीची जर भाकरी किंवा इतर पदार्थ जे आपल्या आहारात असतील तर फायदेशीर आहे, नाही का? येस, नक्कीच. आता आपल्या कोकण विभागामध्ये हे पीक फायदेशीर आहे का? याची लागवड करणं कितपत किफायतशीर ठरेल? नक्कीच. जसं आता मी आपल्याला आत्ता जसं म्हटलं की कोकणातील हवामान, पाऊस आणि जमीन याचा जर विचार केला तर नाचणी हे पीक ह्या हवामानात अत्यंत चांगल्या पद्धतीने येते आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे. ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे की इथलं जे दमट हवामान आहे किंवा पाऊस जो आहे तो या पिकासाठी अत्यंत चांगला आहे. दुसरं जर आपण बघितलं की इथे डोंगर उताराच्या जमिनी आहेत, तर डोंगर उताराच्या किंवा कमी थोड्या आपण म्हटलं की थोडी कमी सुपीक जमीन असेल तर अशा जमिनीत सुद्धा हे पीक खूप चांगल्या पद्धतीने येतं. अजून जर आपण थोडासा विचार केला तर इतर पिकांच्या तुलनेत हे कमी खर्चाचं पीक आहे. म्हणजे त्याचा खतांचा किंवा औषधांचा जर खर्च आपण बघितला तर ह्या पिकासाठी बाकीच्या पिकांपेक्षा कमी खर्च लागतो. तसंच रोगकिडींचा जर आपण विचार केला की बाकीच्या पिकांवरती जेवढे रोगकिडी येतात त्या प्रमाणात ह्या पिकावरती फार कमी अटॅक असतो. त्याच्यामुळे हे पीक आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने इथे आपण घेऊ शकतो.
आणि जर इथे कधी कमी पाऊस झाला किंवा थोडीशी दुष्काळ परिस्थिती थोडीशी निर्माण झाली तर अशा परिस्थितीत सुद्धा हे पीक जे आहे ते चांगलं तग धरून राहतं. बरोबर. आणि आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की थोडंसं आज म्हणजे जो हेल्थ इश्यूज आहेत किंवा आरोग्याविषयी जसं आपण म्हटलं की डायबिटीसचं प्रमाण असेल, मधुमेहाचं प्रमाण असेल, तर थोड्याशा मध्यम वर्गात किंवा ह्याचं खाण्याचं म्हणजे जे आहे तर ह्यामुळे शेतकऱ्यांना या पिकाला चांगला भाव मिळत आहे. खरंय. आता या पिकाच्या लागवडीसाठी जमीन ही नेमकी कशी असायला हवी? हां, मुळातच या पिकाच्या लागवडीसाठी जमीन जी आहे ती हलकी जमीन किंवा मध्यम प्रतीची पाण्याचा चांगला निचरा होणारी, थोडक्यात आपल्या भाषेत म्हणायचं झालं तर ज्या वर्कस जमिनी आहेत कोकणातल्या, तर अशा ज्या जमिनी आहेत ह्या पिकासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. बरोबर. मग अशीच तुम्ही म्हणालात की आपल्याकडे बराचसा डोंगर उताराचा भाग आहे, तर या जमिनी या पिकासाठी पोषक आहेत का? नक्कीच. ह्या जमिनी ज्या आहेत या पिकासाठी अत्यंत चांगल्या आहेत. मुळातच जिथे पाणी साठते अशा जमिनी या पिकासाठी निवडू नयेत. हां, जिथे पाण्याचा चांगला निचरा होतो अशा जमिनीच या पिकासाठी आपण निवडायच्या आहेत. बरोबर. आता पिकाची प्रत्यक्ष लागवड करण्यापूर्वी जमिनीची मशागत ही कशी करायला हवी? यासाठी आपण पाऊस जेव्हा चालू होतो, पावसाच्या सुरुवातीलाच आपल्याला रोपवाटिका ही तयार करायला लागते. हां. आणि ज्या शेतात आपल्याला लावणी करायची आहे किंवा जिथे आपण ठंबा पद्धतीने ही रोपं लावणार आहेत, त्या पहिल्या पावसानंतर साधारण लोखंडी नांगराच्या सहाय्याने त्याची उभी आडवी नांगरट करावी. म्हणजे आपल्या इकडे त्याला उकळणी बेरणी असं म्हणतात. तर ही साधारण पहिली नांगरट करून घ्यावी आणि सगळी धसकटं वगैरे जुनी असतील ही ते वेचून लागवडीपूर्वी साधारण हेक्टरी 5 टन चांगलं कुजलेलं शेणखत असेल किंवा कंपोस्ट खत असेल हे जमिनीत मिसळून आपण लागवडीसाठी जमीन ही तयार करायची आहे. आता या पिकाच्या लागवडीसाठी रोपवाटिका तयार करावी लागते, तर ती कशी करायची नेमकी? हां, याची रोपवाटिका तयार करत असताना सगळ्यात महत्त्वाची जी बाब आहे की आपण चांगल्या प्रतीचं जे बियाणं आहे ह्या बियाण्याची आपल्याला निवड करायची आहे. आणि एकदा निवड झाली की हे जे बियाणं आहे हे आपल्याला एक साधारण 100 गुंठे क्षेत्र जर असेल, म्हणजे 1 हेक्टर क्षेत्र असेल, तर साधारण 10 गुंठे क्षेत्रावर आपल्याला ह्याची नर्सरी किंवा रोपवाटिका तयार करायला लागते. तर साधारण ही रोपवाटिका तयार असताना प्रति गुंठा क्षेत्रास आपल्याला साधारण 200 ते 250 किलो या प्रमाणात चांगलेलं कुजलेलं शेणखत द्यायचं आहे. त्यानंतर 1 मीटर रुंदीचे गादी वाफे तयार करायचे आहेत, जिथे की पाण्याचा चांगला निचरा होईल. आणि 2 वाफ्यांमध्ये साधारण 30 सेंटीमीटर अंतर ठेवून हे वाफे आपल्याला तयार करायचे आहेत. तर पेरणीच्या वेळेस साधारण आपण खतांचा जर विचार केला तर जेव्हा आपण पेरणी करतो बियाण्याची, तर हे बियाण्याची पेरणी करण्यापूर्वी बियाण्याला साधारण 2.5 ग्रॅम थायरम प्रति किलो या प्रमाणात या बियाण्याला आपण पहिली बीज प्रक्रिया करायची आहे. त्यानंतर पेरणीच्या वेळेस 1 गुंठ्याला 1 किलो युरिया या खताची मात्रा सुरुवातीला आपल्याला द्यायची आहे. वाफ्यावर साधारण 2 ओळीत 10 सेंटीमीटर अंतर ठेवून बियाण्याची आपल्याला उथळ पेरणी करायची आहे. आणि 15 दिवसांनी हे जे वाफे आहेत ह्यांना खताची दुसरी मात्रा म्हणजे साधारण 1 किलो युरिया प्रति गुंठा या प्रमाणात आपल्याला त्याला हे जे खत आहे हे द्यायचे आहेत. तत्पूर्वी आपण त्यांना जेवढं जास्ती सेंद्रिय खतं देऊ तेवढे हे रोपं जी आहेत ती चांगल्या पद्धतीने तयार होत आहेत. तर आपण जर विचार केला तर 1 हेक्टर क्षेत्रावर आपल्याला लागवड जर करायची असेल तर साधारण 5 ते 6 किलो बियाणं 1 हेक्टर क्षेत्रासाठी आपल्याला पुरेसं होतं. मध्येच जर आपल्याला असं वाटलं की कुठला करपा रोग येतोय किंवा पानं करपल्यासारखी दिसत आहेत, तर हा रोगाचा प्रादुर्भाव मोठा म्हणजे नियंत्रण करण्यासाठी आपल्याला COC म्हणजे ज्याला कॉपर ऑक्सिक्लोराईड किंवा झायनेब यासारखी जी बुरशीनाशक आहेत याची आवश्यकतेनुसार एखादी दुसरी फवारण्याची गरज असली तर ही फवारणी करून आपल्याला ही रोपं चांगली करून घ्यायची आहेत. आता या नाचणीच्या लागवडीसाठी कोणत्या सुधारित जातींचा अवलंब आपल्या शेतकरी मित्रांनी करायला हवा? यामध्ये आपण डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली आहे. विद्यापीठाने 2-3 प्रकारच्या नाचणीच्या चांगल्या जाती केलेल्या आहेत. यामध्ये दापोली 1 ही जात आहे की ज्याचा दाण्याचा रंग जो आहे तो लालसर कलरचा आहे आणि ही साधारण 120 ते 125 दिवसात ही जात तयार होते. तर याच्या उत्पन्नाचा जर आपण विचार केला तर याचं उत्पन्नाचं प्रमाण जे आहे ते साधारण 12 ते 15 क्विंटल प्रति हेक्टर एवढं आहे. दुसरी जी जात तयार केलेली आहे की जी की पांढऱ्या रंगाचं दाण्याची जी जात आहे की दापोली सफेद 1
ही एक जात आहे. ही सुद्धा 125 ते 135 दिवसाची जात आहे. आता यामध्ये प्रथिने, लोह आणि मॅग्नीजचे हे जे पौष्टिक घटक आहेत हे चांगल्या प्रमाणात आहेत. हां. तर ह्याचा जर आपण उत्पन्नाचा विचार केला तर ही सुद्धा 13 ते 15 क्विंटल प्रति हेक्टर एवढी चांगलं उत्पन्न देऊन जाणारी एक जात आहे. हल्लीच दापोली 2 नावाची विद्यापीठाने जी की ऊती संवर्धनाद्वारे पेशींपासून निवड करून केलेला वाण आहे, ज्याच्यात उत्पन्नाचं प्रमाणसुद्धा चांगलं आहे. लोहाचं प्रमाणसुद्धा त्याच्यात 162% तर कॅल्शियमचं 5.99% असं प्रमाण आहे. तसंच ही करपा रोगास प्रतिकार करणारी ही जात आहे. ह्याचं उत्पन्नाचं प्रमाणसुद्धा चांगलं आहे. 18 ते 20 क्विंटल प्रति हेक्टर एवढं सुद्धा ही उत्पन्न देते. त्याचप्रमाणे हल्ली दापोली 3 या नावाने नाचणीची नवीन एक जात तयार केलेली आहे विद्यापीठाने, जे की चांगलं उत्पन्न देणारी आहे आणि त्याचे कनिश जे आहे ते साधं अर्ध उमललेलं या प्रकारात मोडतं. ह्याचे सुद्धा 18 ते 20 क्विंटल प्रति हेक्टर ही एवढं उत्पादन आहे. आता या दर्जेदार पिकांच्या जातींची निवड केल्यानंतर त्याची लावणी कशी करायची? लागवड ही मुख्यतः कोकणात ही ठोंबा पद्धतीने लागवड केली जाते. तर रोपांची लागवड तयार करताना आपण आपलं जे शेत आहे ते तयार झाल्यानंतर 1-2 दिवस अगोदर रोपवाटिका जी तयार केलेली आहे, तर रोपं काढण्याच्या आधी 1-2 दिवस त्याला चांगलं पाणी असायला पाहिजे, जेणेकरून रोपं काढताना मुळं तुटणार नाहीत. त्याच्यासाठी पाणी देणं आवश्यक आहे. शक्यतो रिमझिम पाऊस पडत असताना रोपं ही जेव्हा उताराची जर जमीन असेल तर उताराच्या जमिनीला आडव्या दिशेने ठोंबा पद्धतीने जी रोपं आहेत 1 ते 2 रोपं ही त्या ठोंब्यात उभी लावायची आहेत. आपण जर थोडा शास्त्रीय दृष्टीने विचार केला तर ह्याचं जे अंतर आहे की 30 दिवसांची रोपं ही 2 ओळीत 20 सेंटीमीटर आणि 2 रोपात 15 सेंटीमीटर अंतर ठेवून ही ओळी त्याची लागवड केली तर आपल्याला जे अपेक्षित उत्पन्न आहे ते घेण्यास चांगली मदत होते. बरोबर. आता यासाठी महत्वाचं म्हणजे खत व्यवस्थापन, तर ते कसं करायचं? जसं मी म्हटलं की नाचणी पीक आहे किंवा नागली पीक जे आहे ते आपण साध्या गावठी पद्धतीने लावतो, तर याच्यात खत व्यवस्थापन हा एक महत्त्वाचा विषय आहे की जर आपल्याला अपेक्षित उत्पन्न घ्यायचं असेल तर हे खत व्यवस्थापन जी शिफारस केलेली जी मात्रा आहे खतांची ती जर योग्य प्रमाणात पडली तर आपल्याला जे उत्पन्न आहे हे चांगल्या पद्धतीने आपण घेऊ शकतो. यासाठी नाचणी पिकाला प्रति हेक्टरी म्हणजे 100 गुंठ्याला जर विचार केला तर 80 किलो नत्र आणि 40 किलो स्फुरद ही खताची मात्रा 2 ही द्यायची आहे. यापैकी नत्राचा जो पहिला हप्ता आहे 40 किलो नत्र आणि स्फुरद 40 किलो हे लावणीच्या वेळी ठोंब्यातून द्यायचं आहे. आणि नत्राचा दुसरा हप्ता जो आहे तो साधारण लागवडीनंतर 1 महिन्यानंतर आपल्याला ही नत्राची दुसरी मात्रा द्यायची आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आंतरमशागत. तर या नाचणीमध्ये ही आंतरमशागत कशी करायची? हा एक महत्त्वाचा भाग आहे की आंतरमशागत करत असताना की जसं की आपल्याला मी मगाशी सांगितलं की खताची जी दुसरी मात्रा द्यायची होती आपल्याला, महत्त्वाची जी एक बाब आहे की खताची आपण जेव्हा दुसरी मात्रा देतो तर ही दुसरी मात्रा देण्याच्या अगोदर जे आलेलं असतं गवत किंवा ते हे गवत आपल्याला बेंडणी करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण खत दिल्यानंतर ते प्रॉपर किंवा त्या पिकाला मिळेल यासाठी आपल्याला हे जे तण जे आहेत हे खत देण्याच्या आधी आपल्याला काढणं खूप महत्त्वाचं आहे किंवा त्याच्याकडे आपल्याला विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. आता या नाचणीमध्ये कोणती आंतरपिकं आपण घेऊ शकतो का आणि कोणती घेतली तर फायदेशीर ठरेल? आंतरपीक घेणं ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. कारण आपण हे बदलत्या हवामानाचा जर विचार केला तर आपण एकाच पिकावर अवलंबून न राहता आपण जर आंतरपिकं जर घेतली तर ह्या बदलत्या हवामानात आपल्याला जे अपेक्षित उत्पन्न आहे म्हणण्यापेक्षा आपण त्या वातावरणाला किंवा ह्या बदलत्या हवामानाला थोडंसं हे करण्यासाठी दुहेरी उत्पन्न दृष्टीने आपल्याला ही आंतरपिकं घेणं महत्त्वाची आहेतच. यामध्ये आपण जर बघितलं तर कारळा जो की आपल्याकडे तेलबिया पीक म्हणून आपल्याकडे ओळखलं जातं, त्याचप्रमाणे उडीद आहे किंवा भुईमुग आहे. तर यासारखी जी पिकं आहेत की जी धूपसुद्धा थांबवतात जमिनीची, तर अशी आंतरपीक म्हणून आपल्याला किफायतशीरपणे घेऊन आपल्याला उत्पन्नात आपल्याला एकूण उत्पादनात किंवा एकूण उत्पन्नात आपल्याला चांगली वाढ करता येते. बरोबर. आता नाचणीची काढणी करण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने ती करायला हवी? नाचणीची काढणी करत असताना एक सगळ्यात महत्त्वाची बाब असते की हे जे विद्यापीठांनी ज्या तयार केलेल्या जाती आहेत
तर ही वेळेत काढणी करणं खूप गरजेचं आहे. जर काढणी करायला जर उशीर झाला तर त्याच्या ज्या पाकळ्या ज्या आहेत नाचणीच्या, हे गळण्याचं प्रमाण सुद्धा वाढू शकतं. त्याच्यामुळे त्याची जी स्टेज आहे किंवा आपण त्याला जी कापणीची वेळ आहे ही त्या वेळेतच ही कापणी झाली पाहिजे. कणसं तयार झाल्यानंतर आपल्याला ती वेळाच्या सहाय्याने आपल्याला ही कणसं जी आहेत ती काढून उन्हात चांगली वाळवायची आहेत आणि नंतरच त्याची झोडणी किंवा मळणी जी आपण म्हणतो ही करायची आहे. हां. आता या नाचणीपासून कोणते प्रक्रियायुक्त पदार्थ सध्या करून त्याला चांगला बाजारभाव मिळू शकतो? जसं आपण बघितलं की आज जर आपण रॉ नाचणी किंवा नुसती जर नाचणी आपण बाजारात जर विकायला गेलो तर आपल्याला तितकासा दर मिळत नाहीत. हो. तर एखाद्या गोष्टीवर प्रक्रिया केल्यानंतर त्याची जो भाव आहे किंवा दर आहे, त्या वस्तूची किंमत आहे ही 3 ते 4 पट जास्ती होत असते. असंच नाचणीपासून आपल्याला भरपूर असे जे पदार्थ आहेत किंवा प्रक्रियायुक्त जे पदार्थ आहेत हे आपल्याला तयार करता येतात. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे नाचणी बिस्किट, नाचणीपासून आपण चांगल्या पद्धतीची बिस्किटही तयार करू शकतो. जसं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की नाचणीचं जे पीठ आहे किंवा नाचणी सत्व आहे, ज्याला आज मार्केटला खूप चांगली मागणी आहे, तर आपण याच्यापासून चांगलं नाचणी सत्व तयार करू शकतो. याच्यापासून चांगला नाचणी विटा तयार करू शकतो आपण. आता हल्ली नवीनच चांगला ट्रेंड आलेला आहे की नाचणी फ्लेक्स, जसे कॉर्न फ्लेक्स असतात तसे नाचणीचे फ्लेक्स सुद्धा चांगल्या पद्धतीने तयार होतात. त्याचप्रमाणे लहान मुलांना आवडणारे पदार्थ जसे की आता भाकरी मुलांना तेवढ्या प्रमाणात आवडत नसेल, पण जसं इडली म्हणा किंवा डोसा म्हणा यासारखे पदार्थ जे मुलं आवडीने खातात, तर नाचणीपासून सुद्धा ही इडली किंवा डोसा जो आहे तो अत्यंत चांगल्या पद्धतीने तयार होतो. तर जेणेकरून म्हणजे आहारात आपल्या नाचणीचा जेवढा जास्त वापर होईल तेवढं चांगलं आहे. तर हे जे वेगवेगळे पदार्थ आहेत हे आपण नाचणी ज्याच्या माध्यमातून आपल्या शरीरात जाईल, तर तसा आपण विचार केला पाहिजे. जसं नाचणी डोसा आहे, नाचणी ॲप्पे आहे, नाचणीचा केक सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने तयार होतो. नाचणी ब्रेड्स आहेत किंवा नाचणी चिवडा आहे, असे विविध पदार्थ जे प्रक्रियायुक्त पदार्थ आहेत की ज्याच्या माध्यमातून आपल्याला नाचणी आपल्या आहारात आणता येईल. तर असे जे वेगवेगळे पदार्थ आहेत ह्याच्या माध्यमातून आपल्याला नाचणी जी आहे ही आपल्याला सेवन करू शकतो. खरंय. आणि मला वाटतं हा एक चांगले, आता तुम्ही बरेचसे पदार्थ सांगितलेत, नाचणीची बिस्किट आहेत, त्याचं सत्व आहे किंवा विटा, नाचणीचा विटा हा एक नवीन पदार्थ जसा म्हणता येईल की जो पौष्टिक आणि दैनंदिन आहारामध्ये समावेश करता येईल. फ्लेक्स म्हणालात, इडली, डोसा, तर हे सगळे पदार्थ आपल्या बचत गटांच्या माध्यमातून जर बनवले गेले तर एक चांगला व्यवसाय सुद्धा उभारता येईल. याविषयी काय सांगाल? नक्कीच. आता बरेचसे बचत गट जे तयार झालेले आहेत, जे उमेदच्या माध्यमातून असतील, महिला आर्थिक विकास महामंडळाचे किंवा जे बचत गट झालेले आहेत, तर एक चांगला व्यवसाय म्हणून जर आपण ह्याच्याकडे बघितलं तर आपल्याला एक किंवा आपण वैयक्तिक जरी म्हटलं तर एक चांगलं अर्थार्जन आपल्याला ह्या नाचणीचे जे पदार्थ आहेत ह्यापासून आपण होऊ शकतात. नक्कीच. तेव्हा या येणाऱ्या खरीप हंगामामध्ये नाचणीची लागवड आपल्या शेतकऱ्यांनी वाढवली पाहिजे, त्या दृष्टीने तुम्ही शेतकऱ्यांना काय सल्ला? ही नाचणीची लागवड नक्कीच क्षेत्रात वाढ झाली पाहिजे. या दृष्टीने डॉक्टर बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठ आणि आपलं कृषी विज्ञान केंद्र हे सतत प्रयत्नशील आहेच. या दृष्टीने आम्ही कृषी विज्ञान केंद्र आहे, या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून जे नवीन तयार झालेलं बियाणं जे आहे, म्हणजे विद्यापीठाच्या ज्या नवीन जाती ज्या आहेत, ह्या नवीन जातीचं शेतकऱ्यांपर्यंत हे बियाणं, चांगलं बियाणं पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही प्रात्यक्षिकाच्या स्वरूपात शेतकऱ्यांना हे बियाणं आहे मोफतच शेतकऱ्यांना देतो. आमचा उद्देश एवढाच आहे की चांगलं बियाणं शेतकऱ्यांपर्यंत पोचावं आणि त्याचा प्रसार व्हावा, ह्या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहेत. आताच तुम्ही म्हणालात की आपण शेतकऱ्यांना हे बियाणं जे आहे ते मोफत देत असतो, तर हे शेतकऱ्यांना नेमकं कुठे उपलब्ध होऊ शकेल? हे बियाणं आपण जे लांजा येथे आपलं कृषी विज्ञान केंद्र आहे, येथून आपण शेतकऱ्यांना हे उपलब्ध करून देत असतो प्रात्यक्षिकासाठी. बरोबर. याशिवाय आपल्या दापोली विद्यापीठ किंवा त्या परिसरामध्ये आणखी हे बियाणं कुठे उपलब्ध होईल? हे बियाणं आपल्याला दापोली विद्यापीठात उपलब्ध होईल. संशोधन किंवा विविध संशोधन केंद्र जे आहेत त्या विविध संशोधन केंद्रावरती हे बियाणं आपल्याला उपलब्ध होऊ शकतं. नक्कीच. सर, आज आपण इथे आलात आणि नाचणीची लागवड आणि या पिकाचं व्यवस्थापन कसं करायला हवं याविषयीची सविस्तर माहिती आपल्या सर्व शेतकरी मित्रांना दिलीत. त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी मित्रांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.
नाचणीचं एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर महेश महाले यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. मंडळी, आता कार्यक्रमाची वेळ संपत आले, पण निरोप घेण्यापूर्वी आमच्या उद्याच्या कार्यक्रमांविषयी. आमच्या उद्याच्या आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमामध्ये गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद आपण ऐकाल. याचं लेखन केलंय अमोल पालये यांनी आणि यामध्ये मोरेश्वर जोशी, विद्या तावडे आणि रुचा गद्रे यांनी सहभाग घेतला आहे. बरं तर मंडळी, आता आजच्या कार्यक्रमातून मी आपला निरोप घेते. पुन्हा भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार.